लूका शुभवर्तमान आणि त्याचा 23वा अध्याय. लूका शुभवर्तमान 23वा अध्याय आणि त्याच्या 39 वचनापासून 43 वचनापर्यंत. लूका शुभवर्तमान आणि त्याचा 23वा अध्याय आणि त्याच्या 39 वचनापासून 23 वचनापर्यंत हा शास्त्रभाग आपण आळीपाळीने वाचूया. किंवा त्याच्या असं करूया, 33 वचनापासून आपण वाचणार आहोत त्याच्या 43 वचनापर्यंत. 33 ते 43. मग ते कवटी म्हटलेल्या जागे आले. तेथे त्यांनी त्याला आणि त्या अपराध्यांना एकाला उजवीकडे दुसऱ्याला डावीकडे असे वधस्तंभी दिले. तेव्हा येशू म्हणाला, हे बापा, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात त्यांना ठाऊक नाही. नंतर त्यांनी त्याची वस्त्र आपसात वाटून घेताना चिठ्ठ्या टाकल्या. आणि लोक उभे राहून पाहत होते. आणि अधिकारी त्याचा उपास करीत म्हणाले, त्याने दुसऱ्याला तारले. तो देवाचा ख्रिस्त त्याचा निवडलेला असला तर त्याने आपणाला तारावे. आणि शिपायांनी त्याच्याजवळ येऊन त्याला आम दाखवून त्याची थट्टा केली. आणि ते म्हणाले, जर तू यहुद्यांचा राजा असलास तर तू आपणाला तार. आणि हा यहुद्यांचा राजा आहे असा एक लेखही त्याच्यावरती होता. आणि त्या टांगलेल्या अपराधापैकी एक जण त्याची निंदा करत म्हणाला, तू ख्रिस्त आहेस ना, तर तू आपणाला व आम्हालाही तार. परंतु दुसऱ्याने उत्तर देऊन त्याचा निषेध करीत म्हटले, तू त्याच दंडात असता देवाला भीत नाही काय? आपण तर खरोखर न्यायाने दंड सोसतो, कारण आपण जे केले त्याचे योग्य प्रतिफळ आपल्याला मिळत आहे, परंतु त्याने काही अयोग्य केले नाही. मग तो म्हणाला, हे येशू, तू आपल्या राज्यात येशील तेव्हा माझी आठवण कर. तेव्हा येशूने त्याला म्हटले, मी तुला खचित सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. दे बाप, वाचलेला शास्त्रभाग आपल्यासाठी आशीर्वादित करो. प्रभूच्या साह्यासाठी आपण प्रार्थना करूया. प्रेमळ विश्वासयोग्य स्वर्गीय पिता, प्रभू येशूच्या नावात आम्ही आपली स्तुती करतो, धन्यवाद देतो. हा बहुमूल्य सहभागितेचा समय आमच्या जीवनामध्ये दिलात, याबद्दल धन्यवाद देतो. प्रभूजी, आपली इच्छा आहे की आमचं जीवन अनंत कालासाठी आशीर्वादित व्हावं. आणि म्हणून ही अनंत कालची वचनं आमच्यासमोर आपण आणली आहेत. आम्हासाठी ही वचनं आशीर्वादित करा. आणि प्रभू, प्रार्थना करतो, अद्याप ज्यांचं तारण नाही त्यांचं तारण करा. आणि आम्ही जे विश्वासणारे आहोत, आमचं तारण झालं आहे प्रभूजी, परंतु तारण प्राप्तीनंतर जसं जीवन प्रभूला प्रसन्न करणारं असं असायला हवं आहे, प्रभूचं गौरव व्हायला हवं आहे, असं जीवन जगण्यासाठी आपली कृपा मागत आहोत. मज निरूपिकी दासाचं सहाय्य करा. प्रभू येशूच्या अनमोल रक्तानं शुद्ध करून निर्गम 4:12 प्रमाणे आपले बोल माझ्या मुखामध्ये द्या आणि हा समय आशीर्वादित करा. कुणी आपल्या पवित्र मंदिरातून रिक्त जाऊ नये प्रभूजी. तर प्रभूजी, तारणाच्या आशीर्वादानं आशीर्वादित करावं.
आणि जर आमचं तारण झालं आहे तर हे ख्रिस्ती जीवन आपण आपल्या गौरवासाठी संजीवित करावं, ही नम्र प्रार्थना आहे. विश्वासानं आम्ही सर्वस्वी आपल्या हाती येत ही प्रार्थना विनंती तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावात आपल्या पवित्र चरणी सादर करतो, म्हणून आपण ऐका. आमेन. लूका वर्तमान त्याचा 23वा अध्याय आणि त्याच्या 33 वचनापासून ते 43 वचनापर्यंत हा शास्त्र भाग आपण वाचला आहे. आणि या शास्त्र भागामध्ये प्रियानो 3 वधस्तंभ आहेत. तीन वधस्तंभ ह्या शास्त्र भागामध्ये आपण पाहतो. प्रियानो, प्रभू आपल्या गरजेनुसार प्रत्येक अंतःकरणाची भेट घेऊ. या शास्त्र भागामध्ये प्रियानो 3 व्यक्ती वधस्तंभ दिलेले आहेत, परंतु त्यातले दोघे जे आहेत प्रियानो, आम्ही पाहतो की ते अपराधी आहेत. 33 वचन, मग ते कवटी म्हटलेल्या जागी आले तेव्हा त्यांनी त्या अपराध्यांना एकाला उजवीकडे दुसऱ्याला डावीकडे असे वधस्तंभी दिले. 3 वधस्तंभ आहेत, 3 व्यक्ती आहेत, परंतु त्यातले पाहतो की प्रियानो 2 जे लोक आहेत प्रियानो, ते अपराधी असे आहेत. आणि तिसरा देखील वधस्तंभ आहे की ज्याला त्या 2 चोरांच्या मध्ये दिलेला आहे. तो मनुष्य आम्ही पाहतो 47व्या वचनामध्ये, तेव्हा असे झालेले गोष्ट पाहून शतपती देवाला गौरव देऊन म्हणाला, खचित हा मनुष्य न्यायी होता. 2 नीतिमान प्रियानो, 1 नीतिमान आहे, 2 अपराधी आहेत. आणि म्हणून प्रियानो ह्या शास्त्र भागावर आपण मनन करत आहोत. पहिला व्यक्ती पाहतो की जो चोर आहे आणि प्रियानो तो काय करत आहे. 39व्या वचनामध्ये त्याने टांगलेल्या अपराध्यापैकी एक जण त्याची निंदा करीत म्हणाला, तू ख्रिस्त आहेस ना, तर तू आपणाला व आम्हाला तार. प्रियानो, या ठिकाणी हा जो व्यक्ती वधस्तंभी दिलेला आहे हा अपराधी असा आहे. आणि तो काय करत आहे की वधस्तंभी त्याला दिलं आहे प्राण, पण वधस्तंभी त्याला दिला असताना त्याच्यात काही नम्रता आपल्याला दिसत नाही. त्याच्यामध्ये काही नम्रता दिसत नाही. का बरं प्रियानो? आम्ही पाहतो की हा प्रभू येशू ख्रिस्त याची निंदा का करत आहे बरं? त्याला शिक्षा झाली आहे, वधस्तंभावर आहे, मरणार आहे प्रियानो, तरी देखील त्याच्यामध्ये नम्रता नाही प्रियानो. या ठिकाणी आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा त्याच्या जवळ आहे.
त्यांनी तारण साधून घ्यायला हवं आहे, त्यांनी नम्र व्हायला हवं आहे. परंतु तरी देखील प्रियानो, आम्ही पाहतो तो काय करत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची तो निंदा करत आहे. तारणारा जवळ आहे, परंतु हे तारण तो साधून घेत नाही. जसं नीतिसूत्रामध्ये म्हटलं आहे, पहा, नीतिसूत्र आणि त्याचा 27वा अध्याय आणि 22व्या वचनामध्ये म्हटलं आहे. नीतिसूत्र 27वा अध्याय आणि त्याचं 22वं वचन. हो प्रिया, ही वास्तविकता आहे. जसं हा चोर जो आहे वधस्तंभावर आहे, हातापायामध्ये त्याच्या खिळे आहेत, त्याला शासन करण्यात आलेलं आहे, तरी देखील प्रियानो बचावासाठी त्यांनी धावा करायला हवा आहे. त्यांनी ऐकलं आहे प्रियानो. काय ऐकलं आहे? हे बापा, त्यांना तू क्षमा कर, कारण ते काय करत आहेत त्यांना ठाऊक नाही. हे त्यांनी ऐकलं आहे प्रियानो. हा प्रीतीचा संदेश त्यांनी ऐकला आहे प्रियानो. पण तरी देखील आम्ही पाहतो की त्याच्यामध्ये ही नम्रता दिसत नाही. कारण प्रियानो, मनुष्य हा जन्मताच पापी आहे. आणि म्हटलं आहे, जरी मूर्खाला कुटलेल्या धान्याबरोबर उकळात घालून मुसळाने कुटले तरी त्याची मूर्खता त्याच्यापासून जाणार नाही. प्रियानो, हा मनुष्य स्वभाव आहे की मनुष्याची मूर्खता धान्याबरोबर उकळात घालून मुसळाने कुटली तरी त्याची मूर्खता जात नाही. त्याच प्रकारे प्रियानो, आणखीन एक कारण आपण पाहतो की पापामुळं प्रियानो मनुष्य हा आंधळ्या अशा अवस्थेमध्ये आहे. 2 कोरिन्थकराचं पत्र 4 अध्याय 4 वचनामध्ये आपण पाहतो. 2 कोरिन्थकराचं पत्र आणि त्याचा 4 अध्याय आणि त्याचं 4 वचन. आंधळी केली आहे, त्याच्यामध्ये या जगाच्या देवाने विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने आंधळी केली आहे. प्रभू येशू ख्रिस्तानं प्रार्थना केली आहे प्रियानो. काय प्रार्थना केली आहे? हे बापा, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात त्यांना ठाऊक नाही. निंदा करत आहे प्रियानो. प्रश्न जीवन आणि मरणाचा आहे. प्रश्न जीवन आणि मरणाचा आहे. परंतु मनुष्य एवढा पापामुळं आंधळा आहे की प्रियानो, ना तर त्याला मरणाचं भय, ना तर त्याला न्यायाचं भय, ना तर त्याला नरकाचं भय, ना तर त्याला अनंतकालची काही चिंता. ओ प्रियानो, पापामुळं ही दयनीय अवस्था मनुष्याची आहे प्रियानो. आणि म्हणून आजही प्रियानो अनेक जण प्रियानो तारण साधून घेण्याऐवजी ते देखील ह्या चोरासारखे प्रियानो थट्टेमध्ये ते सामील आहेत. नीतिसूत्र आणि त्याचा 14वा अध्याय 9व्या वचनामध्ये लिहिलं आहे. नीतिसूत्र आणि त्याचा 14 अध्याय, नीतिसूत्र 14 अध्याय आणि त्याचं 9वं वचन. मूर्ख पातकाविषयी थट्टा करतो. इंग्लिशमध्ये fools
जे मूर्ख आहेत प्रियानो, जे मूर्ख आहेत, बस मूर्खाला अपराध करणे म्हणजे थट्टा वाटते. प्रियानो, जीवन आणि मरणाचा प्रश्न आहे आजही प्रियानो. ना केवळ प्रियानो असा हे व्यक्ती आपण लूक 23 पाहतो, पण या ठिकाणी ज्यांचं अद्याप तारण नाही प्रियानो, मग तुम्ही वयानं लहान असाल किंवा वयानं मोठे असाल प्रियानो, जर आपलं तारण झालं नाही, यू आर मॉकिंग ॲट गॉड. तुम्ही देवाची थट्टा करत आहात प्रिया. किती भयानक गोष्ट आहे की हा चोर जो आहे, वधस्तंभी दिला आहे, थोड्याच वेळात प्राण देखील जाणार आहे, पण ना मरणाचं भय, ना देवाचं स्मरण, ना अनंतकालाचं काही स्मरण, ना नरकाचं भय, काही नाही प्रिया. आज जगामध्ये हीच परिस्थिती आहे. आज देखील जगामध्ये ही परिस्थिती आहे प्रियानो. मनुष्य प्रियानो काय करत आहे? आत्ताच वाचलेल्या वचनाप्रमाणे परत एकदा वाचा, 14 आणि 9. मूर्खाला अपराध करणे म्हणजे थट्टा वाटते, तारण आहे प्रियानो. यशाया 55 आणि 6 म्हटलं आहे, परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, तो जवळ आहे, तोच त्याला शोधा, तोच त्याला शोधा. पण आजही प्रियानो, आज मनुष्य हा एवढा आंधळा झाला आहे आणि सैतानानं मनुष्याला एवढं मूर्ख केलं आहे की प्रियानो, तारण म्हणजे त्याला काय वाटत आहे? थट्टा वाटत आहे. आणि म्हणून म्हटलं प्रियानो की नीतिसूत्र 14 आणि 9 मूर्ख काय करतो? पातकाविषयी थट्टा करतो. हो प्रियानो. त्यानंतर 1 कोरिंथकराचं पत्र 1 अध्याय 23व्या वचनामध्ये आपण वाचतो. 1 कोरिंथकराचं पत्र त्याचा 1 अध्याय 23वं वचन. 1 कोरिंथ 1 अध्याय 23वं वचन. परंतु आम्ही वधस्तंभी दिलेला ख्रिस्त गाजवतो, तो यहुद्यास अडखळण आणि राष्ट्राच्या लोकांना मूर्खपण आहे. 2 प्रकारची लोक आहेत, यहुदी आणि राष्ट्राचे लोक. ओ प्रियान, जसं सध्याच्या जगामध्ये पाहायचं झालं तर ख्रिस्ती कुटुंबात आपला जन्म झाला असेल प्रिया, म्हणून आपण ख्रिस्ती नाही. बायबल असं म्हणत नाही की मनुष्य जन्मताच ख्रिस्ती आहे, पण तू बायबल सांगत आहे मनुष्य जन्मताच पातकी आहे. परंतु आज जगामध्ये आम्ही पाहतो 23व्या वचनाप्रमाणे आम्ही वधस्तंभी दिलेला ख्रिस्त गाजवतो, तो यहुद्यास तर अडखळण आणि राष्ट्राच्या लोकांना मूर्खपण आहे. ना केवळ मनुष्य पापाची थट्टा करत आहे, परंतु प्रियानो आम्ही पाहतो की जो वधस्तंभी दिलेला ख्रिस्त गाजवला जात आहे, तो देखील जे लोक अडखळत आहे, तारण झालंच पाहिजे का? नुसतं बायबल वाचलं तर चालणार नाही का? नुसत्या प्रार्थना केल्या तर चालणार नाही का? नुसतं देवाच्या घरामध्ये न जाता आमच्या घरामध्ये आम्ही बसलो तर आमचा बचाव होणार नाही का? असं जर असतं तर प्रियानो, उत्पत्ती 28 आणि 17 असं म्हटलं नसतं की देवाचं घर स्वर्गाचं द्वार आहे. द्वारात आल्याशिवाय स्वर्गात माणूस कसा जाईल? आणि म्हणून प्रियानो, मनुष्याचे वेगवेगळे तर्क आहेत आणि म्हणून प्रियानो ते तारण साधून घेत नाहीत. राष्ट्राचे लोक देखील तसेच आहेत, यहूदी देखील तसेच आहेत. जसं प्रियानो सध्याही आम्ही पाहतो अन्य जाती लोक आहेत आणि स्वतःला म्हणवणारे देखील ख्रिस्ती लोक आहेत, परंतु काय करत आहे? पापाविषयी थट्टा करत आहे आणि प्रियानो वधस्तंभी दिलेला
ख्रिस्त हा देखील कसा आहे, त्यांच्यासाठी मूर्खपण आहे. त्यानंतर पहिले करिंथकराचं पत्र 1 अध्याय 18व्या वचनामध्ये म्हटलं आहे. पहिले करिंथकराचं पत्र आणि त्याचा 1 अध्याय 18 वचन, नाश पावत असलेल्यांना वधस्तंभाविषयीचा उपदेश हा मूर्खपण वाटणारा आहे. नाश पावत आहे प्रियानो. आणि म्हणून जर अद्याप आपलं तारण झालं नसेल आणि हा संदेश ऐकत असाल प्रियानो, आपण कदाचित देवानं दिलेलं ही तुम्हाला शेवटची संधी असेल. आणि म्हणून हा संदेश आपल्याला मूर्खपण असा वाटू नये, कारण देवाचं वचन सांगतं की ज्यांना प्रियानो जो पापाविषयी थट्टा करतो, ज्याला वधस्तंभी दिलेला ख्रिस्त मूर्खपण आहे, आणि जर वधस्तंभी दिलेला ख्रिस्त हा मूर्खपण आहे, तर वधस्तंभाचा जो उपदेश आहे तो देखील त्याला मूर्खपण असा वाटणार आहे. परंतु महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी म्हटलं आहे, कारण नाश पावत असलेले. कोण पापाची थट्टा करेल प्रियानो? कुणासाठी वधस्तंभी दिलेला ख्रिस्त मूर्खपण असेल? कोणाला वधस्तंभाचा संदेश मूर्खपण असेल? ज्यांचा नाश होणार आहे, जे न विझणाऱ्या अग्नीमध्ये जाणार आहेत. आता आपण खातो पितो मौज मजेत आहोत प्रियानो, परंतु अचानक प्रियानो हे जग कधी सोडावं लागेल आणि प्रियानो थेट त्या न विझणाऱ्या अग्नीमध्ये आपल्याला कधी जावं लागेल प्रियानो, हे आपल्याला कळणार सुद्धा नाही. तर पापाची थट्टा होत आहे, वधस्तंभी दिलेला ख्रिस्ताची थट्टा होत आहे, वधस्तंभाच्या उपदेशाची थट्टा होत आहे. आणि तिसरा विचार आम्ही पाहतो की येशू ख्रिस्ताचं जे द्वितीय आगमन आहे, ती देखील प्रियानो तो देखील एक थट्टेचा विषय झाला आहे. दुसरे पेत्र 3 अध्याय आणि 3 वचन. 2 पेत्र 3 अध्याय 3 वचन. परंतु प्रथम हे जाणा की शेवटल्या दिवसांमध्ये थट्टेखोर येतील आणि ते आपल्या हवांप्रमाणे चालतील व थट्टा करीत म्हणतील. 4 वचन. त्याच्या येण्याचे वचन आता कोठे आहे? कारण पूर्वज निजले तेव्हापासून सर्व गोष्टी अशा उत्पत्तीच्या प्रारंभापासून होत्या तशाच चालू राहिल्या आहेत. प्रियानो, ह्यामध्ये जे स्वतःला आम्ही विश्वासणारे समजतो आणि जर प्रियानो आपण दुर्लक्ष करणार आहोत, ओ प्रियानो, त्यांची देखील गणना ह्यामध्ये होणार आहे प्रियानो. ना केवळ वधस्तंभी दिलेला ख्रिस्त हे मूर्खपण मनुष्याला वाटत आहे, वधस्तंभाचा संदेश मूर्खपण वाटत आहे, पण प्रियानो जो येशू ख्रिस्त वधस्तंभी दिला गेला, मेला, गाडला गेला आणि पुनरुत्थित होऊन प्रियानो आज जो स्वर्गीय स्थानामध्ये आहे आणि तो पुन्हा येणार आहे प्रियानो, हे जे येशू ख्रिस्ताचं द्वितीय आगमन आहे ते देखील अनेकांसाठी काय आहे? मूर्खपण असं आहे. मूर्खपण असं आहे. काय काय लोकांना ही गोष्ट काल्पनिक अशी वाटते. कसं काय येणार प्रभू येशू ख्रिस्त? कधी येणार? किती वर्षापासून आम्ही ऐकतो. ओ प्रियानो, त्याचं येणं हे भयंकर असेल प्रियानो. ज्यांचं खरंच वास्तविक तारण झालं आहे प्रियानो, ते उचलले जातील, परंतु नामधारी आणि प्रियानो ज्यांचं अद्याप तारण झालेलं नाही प्रियानो, त्यांच्यासाठी तो दिवस भयानक असेल. भयानक असेल प्रियानो. ऐकून 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 प्रियानो या गोष्टी प्रियानो आम्हाला निरस अशा झाल्या आहेत. कुठपर्यंत ऐकायचं तेच. परंतु प्रियानो प्रश्न जीवन आणि मरणाचा आहे. आणि म्हणून प्रेमळ देव पुन्हा एकदा या वचनाद्वारे आपली भेट घेत आहे. कुठपर्यंत असा ह्या चोरासारखं आपण बंड करणार प्रियानो? कुठपर्यंत बंड करणार?
कुठपर्यंत नम्र होणार नाही प्रियानो? जसं निर्गम आणि त्याचा 10वा अध्याय आणि त्याच्या 3ऱ्या वचनामध्ये मधला भाग मी वाचत आहे. तू माझ्या पुढे नम्र होण्यास कोटवर नाकारशील. हाऊ लॉंग यू विल रिफ्यूज टू हंबल बिफोर मी. कुठपर्यंत पापाची थट्टा करशील? कुठपर्यंत जो वधस्तंभी दिलेला ख्रिस्त आहे हे तुला मूर्खपण असेल? वधस्तंभाचा संदेश मूर्खपण आहे. प्रियानो, आज सर्व जगतामध्ये गुड फ्रायडे म्हणून हा दिवस साजरा केला जात आहे, पण वास्तविकता काय आहे? येशू ख्रिस्त परत येण्याचा समय झाला आहे. प्रभू येशू ख्रिस्त परत येण्याचा समय जवळ आला आहे प्रियानो. आणि म्हणून प्रियानो, प्रभू आज विचारत आहे की तू माझ्या पुढे नम्र होण्यास कोटवर नाकारशील. जसं मागील दिवसामध्ये प्रियानो हे वचन प्रभूनं आपल्या सर्वासाठी आशीर्वादाचं असं केलं. रोमकराचं पत्र आणि त्याचा 11वा अध्याय आणि 36वं वचन. रोम 11 आणि 36. मी अनेकदा मी सांगितलं, ह्यावर मनन करा. जे तुम्ही ऐकता त्यापेक्षा अधिक देवबाप तुमच्याशी बोलेल, अधिक आशीर्वादित तुमचं जीवन होईल. सर्वजण मिळून वाचूया रोमकराचं पत्र, त्याचा 11वा अध्याय 36वं वचन. आणि त्याच्यापासून, त्याच्याकडून, त्याच्यासाठी सर्व काय आहे त्याला सदा सर्व काळ गौरव असो. त्याच्यापासून. देव हा सर्व गोष्टीचा उगम आहे प्रिया. आणि जर या भूतलावर आमचं तारण व्हावं तर हे देखील त्याच्याद्वारेच आहे, जेणेकरून पुन्हा प्रियानो देवाबरोबर आमचा समेट व्हावा. हे 3 विचार या वचनामध्ये आहेत. त्याच्यापासून, त्याच्याकडून, त्याच्यासाठी. प्रियानो, हा जर त्रिकोण आपल्या जीवनामध्ये पूर्ण नाही झाला, जीवन व्यर्थ आहे प्रिया. पापामुळं आपण अंतरलो, पण देवाची प्रीती की आपला प्रिय पुत्र पाठवला आणि आम्हाला देवाजवळ येण्याचा बहुमान दिला. आम्हाला तारणाची संधी दिली, जेणेकरून पुन्हा आमच्या जीवनाची पुनर्स्थापना होऊन आपण देवाबरोबर आमचा समेट व्हावा आणि देवाच्या संकल्पानुसार आम्ही जगावं. आणि ज्यावेळेस प्रियानो देवाच्या संकल्पानुसार जगणार आहोत, प्रियानो प्रभूचं गौरव होणार आहे. म्हणून मागच्या वेळेस प्रियानो मी या त्रिकोणाविषयी तुम्हाला सांगितलं आहे. हा तो त्रिकोण आहे प्रिया. त्याच्यापासून देव सर्व गोष्टीचा उगम आहे. उत्पत्ती 1:1. जरी आम्हाला त्यांनी निर्माण केलं तरी आमचं प्रियानो पतन झालं, पण ह्या पतित अवस्थेमध्ये आम्हाला सोडलं नाही. प्रियानो त्याचा प्रिय पुत्र या जगामध्ये पाठवलात आणि त्याच्याद्वारे आमचं तारण झालं. त्याच्याद्वारेच आमचं अस्तित्व आहे. आणि प्रियानो पुन्हा देवाशी आमचा समेट केला आहे. आणि म्हणून प्रियानो हे अशासाठी की या छोट्याशा जीवनाद्वारे आम्ही सदा सर्व काळ या भूतलावर करावं आणि अनंत कालामध्ये देखील त्याचं गौरव करावं, हा देवाचा उद्देश आहे. पण या ठिकाणी हा चोर नाकारत आहे. हा समेट नाकारत आहे प्रियानो. तो त्याची थट्टा करत आहे. वधस्तंभाचा संदेश त्याला मूर्खपण आहे. हे बापा यांची क्षमा कर, हे त्यांनी ऐकलं, पण हा संदेश त्याला मूर्खपण वाटत आहे. केवळ त्या चोराला नाही, पण आजही प्रियानो इथं बसलेले अनेक असे आहेत की ज्यांना हा संदेश आज मूर्खपण वाटत आहे. देव दया करो प्रियानो. कदाचित आजची शेवटची मीटिंग तुमची असेल, शेवटची सभा असेल प्रियानो. आणि म्हणून तारण साधून घ्या. आणि काही लोक असे जे भ्रमात आहेत की माझं तारण झालेलं आहे. प्रियानो, जसं मला वाटतं मागच्याच रविवारी आपण त्या गाढवाविषयी पाहिलं प्रियानो.
गाढव जे आहे त्याची सुटका झाली, पण महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे? सुटका झाल्यानंतर त्या गाढवामध्ये परिवर्तन दिसून आलं. बरोबर आहे? मागच्या रविवारीच हा संदेश ऐकला. हे जर परिवर्तन आपल्या जीवनामध्ये नाही प्रियानो, तुम्हाला आवडो अथवा न आवडो, कारण येशू ख्रिस्तानं स्वतः म्हटलं प्रियानो, मला असं वाटतं आपण हा संदर्भ काढूया. मत्ते कृषीवर्तमान आणि त्याचा 18वा अध्याय, मत्ते कृषीवर्तमान आणि त्याचा 18वा अध्याय आणि 3रं वचन, 2 आणि 3. तेव्हा त्याने एका लहान बालकाला आपल्याजवळ बोलवून त्याला मध्ये उभे केले आणि त्याने म्हटले, मी तुम्हास खचित सांगतो, लक्षपूर्वक ऐका, तुम्ही पालटून बालकासारखे झाल्याशिवाय आकाशाच्या राज्यात जाणारच नाही. काही लोक म्हणतात माझं तारण झालं आहे, मी बाप्तिस्मा घेतला आहे, मी बायबल वाचतो, मी प्रार्थना करतो, मी आराधना करतो, मी मेजामध्ये भाग घेत आहे, मी सहभागिता घेत आहे. प्रियानो, या सर्व गोष्टी करत असाल, प्रभूची स्तुती असो, पण जर आपल्या जीवनामध्ये बदल नाही प्रिया, मी सांगत नाही, देवाचं वचन सांगतं की आपण बालकासारखे झाल्याशिवाय आकाशाच्या राज्यात, तुम्ही पालटून बालकासारखे झाल्याशिवाय आकाशाच्या राज्यात जाणारच नाही. आणि म्हणून प्रियानो, जे आम्ही तारण प्राप्त आहोत ही खात्री करून घेऊया प्रियानो, की माझं तारण झालं आहे म्हणजे कसलं झालं आहे? मला देवाच्या वचनाविषयी प्रेम आहे, माझं जीवन प्रार्थनामय आहे, माझं जीवन धार्मिक आहे. हो प्रियानो, आपलं परीक्षण करूया, कसं आहे जीवन. लोक आपल्याकडे पाहतात त्यावेळेस काय दिसत आहे प्रियानो? देवाविषयी आपलं प्रेम कसं आहे? देवाच्या मंदिराविषयी आपलं प्रेम कसं आहे? देवाच्या कार्याविषयी प्रियानो आपल्याला काय ओझ आहे? आणि ह्या जर गोष्टी नसतील प्रियानो, तर प्रियानो देवाचं मी सांगत नाही, कारण प्रियानो नुसते शब्द ऐकले तर कदाचित तुम्हाला राग येईल, पण हे देवाचं वचन आहे. कशासाठी? की प्रियानो आपला कोणाचाही नाश होऊ नये प्रियानो. गाढव सोडवला आहे, पण गाढवामध्ये बदल झाला प्रियानो. जर बदल नाही प्रियानो आमच्या जीवनामध्ये, तोच स्वभाव, तीच मूर्खता, त्याच गोष्टी प्रियानो, दुर्लक्षितपणा, तर आपल्यासाठी इब्री 2 आणि 3 आहे, एवढ्या महान तारणाकडे दुर्लक्ष केल्यास आमचा निभाव लागणारच नाही. आपल्याला वाटत असेल प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे, माझ्यासाठी मेला, गाडला गेला, पुन्हा पुनरुत्थित झाला आणि मी सुद्धा पुनरुत्थित होऊन जाणार आहे. हो प्रियानो, देव दया करो. आणि हे सत्य आज प्रभू आपल्यासमोर आणत आहे. आणि म्हणून प्रियानो देवाचं वचन सांगतं की प्रियानो आपण देवाची थट्टा करू नये. गलतीकराचं पत्र आणि त्याचा 6वा अध्याय, गलतीकराचं पत्र आणि त्याचा 6वा अध्याय आणि त्याचं 7वं वचन, फसू नका, देवाची थट्टा होत नाही, कारण माणूस जे काय पेरतो त्याचीच कापणी करेल. प्रियानो, जर आपल्या जीवनामध्ये वास्तविकता नाही, तारण झालेला माणूस कसा असतो प्रियानो? कसा असतो? 2 कोरिंथ 5 आणि 17 प्रमाणे, जो कोणी ख्रिस्तामध्ये आहे तो नवउत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा सर्व काही नाही, सर्व काही नवीन झाले आहे. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, लेकरांनो, जर आपण असं म्हणतो माझं तारण झालं आहे
आणि आपल्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये, विचारामध्ये, कृतीमध्ये जर बदल नाही प्रियानो, प्रभूचं वचन आहे, तुम्ही पालटून बालकासारखे झाल्याशिवाय देवाच्या राज्यात जाणार नाही. किती देवाचं वचन ऐकणार प्रियानो, देव दया करू. या ठिकाणी हा पहिला जो मनुष्य आहे प्रियानो, तारण साधून घ्यायला हवा आहे, परंतु आम्ही पाहतो की प्रियानो तो काय करत आहे. प्रियानो थट्टा करत आहे, पापाविषयी थट्टा करत आहे, तारणाऱ्याची थट्टा करत आहे, वधस्तंभाच्या संदेशाची थट्टा करत आहे. ओ प्रियानो, प्रभू पुन्हा येणार आहे. आणि आता पुन्हा कशासाठी येणार आहे? तारण करण्यासाठी नाही, न्याय करण्यासाठी येणार आहे प्रियानो. आणि ज्यांनी हे तारण स्वीकारलं आहे आणि ज्यांच्यामध्ये हे रूपांतर आहे, त्यांना आपल्या स्वर्गीय स्थानामध्ये घेऊन जाण्यासाठी येणार आहे. प्रियानो, दुःखाची गोष्ट आहे की या ठिकाणी हा जो चोर आहे, हा जो अपराधी आहे प्रियानो, तो काय करत आहे माहीत आहे? येशू ख्रिस्ताचा नाकार करणं म्हणजे काय प्रियानो माहीत आहे? शटिंग द डोर ऑफ हेवन. येशू ख्रिस्ताचा नाकार करणं म्हणजे काय माहिती आहे? स्वतः प्रियानो, हे स्वर्गाचं द्वार आम्ही स्वतःहून बंद करत आहोत. मला नको आहे तारण. आणि या चोरानं हेच केलं आहे प्रियानो, की स्वतःहून प्रियानो हे द्वार, हे तारण नाकारलं आहे, स्वर्ग नाकारला आहे, अनंत जीवन नाकारलं आहे. ओ प्रियानो, ज्याला तो पुत्र आहे त्याला ते जीवन आहे. पहिले योहान 5:12, ज्याला तो पुत्र नाही त्याला जीवन नाही, त्याला नरक आहे प्रियानो. त्यासाठी न विझणारा अग्नी प्रियानो हा त्याच्यासाठी आहे. आणि म्हणून प्रियानो, प्रभू आज आपल्याशी बोलत असताना प्रियानो आपल्याला वाचू इच्छित आहे, नम्र करू इच्छित. कोठपर्यंत तू नम्र होणार नाही? माझ्यासमोर कुठपर्यंत नम्र होणार नाही? असा कठीण अंतकरणाचा कुठपर्यंत राहणार आहेस? आणि म्हणून प्रियानो नम्र होऊया. आणि प्रियानो आम्हाला त्याची जाणीव असावी की प्रियानो तो न विझणारा अग्नी भयानक आहे प्रियानो. ही काही स्टोरी नाही, अनंतकालचा अग्नी आहे, न विझणारा अग्नी आहे. अनंतकालच्या यातना आहेत, पीडा आहेत, या भोगाव्या लागणार आहेत. परंतु प्रियानो, प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्त आजही हात पसरून आपल्याला बोलवत आहे. आणि म्हणून प्रियानो, पापाची थट्टा करू नका. येशू ख्रिस्त जो तारण्यासाठी आला त्याची थट्टा करू नका. हा जो उपदेश आहे प्रियानो त्याची थट्टा करू नका. प्रियानो, तो अनंतकालचा देव आहे, पुन्हा येणार आहे. आणि प्रियानो ज्यावेळेस तो येईल प्रियानो, हे तारणाचं द्वार बंद झालेलं असेल, न्याय होईल. आणि प्रियानो जर हा बदल आमच्या जीवनामध्ये नाही, काही काही लोक या भ्रमात आहेत प्रियानो, माझं तारण झालं आहे आणि मी बाप्तिस्मा घेतला आहे. आपलं तारण झालं असेल, आपला बाप्तिस्मा झाला असेल, पण जसं आता आपण मत्तेमध्ये वाचलं की प्रभू म्हणाला, पालटून ह्या बालकासारखं झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुम्हाला प्रवेश नाही. आणि म्हणून प्रियानो, ह्या मनुष्यानं हे तारण नाकारलं आहे आणि अनंतकालच्या नाशामध्ये प्रियानो त्यांनी प्रवेश केला आहे. परंतु दुसरा व्यक्ती आपण पाहतो लूका वर्तमान आणि त्याच्या 23व्या अध्यायामध्ये की प्रियानो तो देखील प्रियानो, जसं देवाचं वचन सांगतं की सर्वांनी पाप केलं आहे, तसा प्रियानो हा देखील अपराधी त्याच पापाचा हा सुद्धा भागीदार आहे. परंतु या ठिकाणी आपण पाहतो की प्रियानो एक अद्भुत असं कार्य त्याच्यामध्ये घडलेलं आम्ही पाहतो की
लूका वर्तमान 23 अध्याय आणि 39 वचन. त्या टांगलेल्या अपराध्यापैकी एक जण त्याची निंदा करत म्हणाला, तू ख्रिस्त आहेस ना, तर आपणाला व आम्हाला तार. परंतु दुसऱ्याने त्याला उत्तर देऊन त्याचा निषेध करून म्हटले, तू त्याच दंडात असता देवाला भीत नाहीस का? ओ प्रियानो, आपलं तारण व्हावं असं आपल्याला वाटतं. देवाचं भय आपल्यामध्ये असावं प्रिया, देवाचं भय आमच्यामध्ये असावं. जसं मत्ते शुभवर्तमानामध्ये लिहिलं आहे. मत्ते शुभवर्तमान आणि मत्ते शुभवर्तमान आणि त्याचा आपण 10वा अध्याय, मत्ते शुभवर्तमान आणि त्याचा 10वा अध्याय आणि 28 वचन. जे शरीराला वधतात पण जीवाला वधायला समर्थ नाहीत त्यांना भिवू नका, तर त्याच्यापेक्षा जीवाला व शरीराला गेहेन्नात टाकून त्याचा नाश करायला जो समर्थ आहे त्याला भ्या. तू देवाला भीत नाहीस काय? आज प्रभू प्रियानो वचनाद्वारे आपल्याशी बोलत आहे. आपलं तारण झालेलं असेल नसेल, तू देवाला भीत नाहीस का? ओ प्रियानो, आम्ही पाहतो की पहिला जो चोर होता प्रियानो, त्याला देवापासून तारण प्राप्त करून घेण्याची संधी होती, पुन्हा देवाबरोबर समेट त्याचा होण्याची संधी होती, पण त्यांनी काय केलं आहे? धुडकावून लावला आहे आणि अनंतकालचा नाश पत्करला आहे. त्याचप्रकारे दुसरा जो चोर आहे प्रियानो, त्यांनी मात्र ही संधी दवडली नाही. त्यांनी मात्र संधी दवडली नाही प्रियानो. हा देखील देवाची निर्मितीच आहे, पण पापामुळं तो देखील देवापासून अंतरला आणि प्रियानो असा घोर अपराधी तो झाला. परंतु प्रियानो, तारण देणारी कृपा जसं तितासपत्र 2:11 सर्व मानवासाठी प्राप्त झाली आहे, सर्व मानवासाठी प्राप्त झाली. आणि म्हणून आम्ही पाहतो या चोरासाठी देखील तारण देणारी कृपा प्राप्त झाली. आणि प्रियानो, आम्ही पाहतो ही कृपा त्यांनी व्यर्थ केली नाही प्रियानो, ही कृपा त्यांनी व्यर्थ केली नाही. तर प्रियानो, देवाचं भय प्रियानो त्याच्यामध्ये निर्माण झालं. त्याला कळालं प्रियानो, येशू ख्रिस्त किती प्रेमळ आहे. तो आमचा नाश करण्यासाठी नाही आला, तर आमचं तारण करण्यासाठी आला, अनंत कालासाठी आमचे प्राण वाचवण्यासाठी आला. आणि म्हणून एक आदरणीय भय त्याच्यामध्ये निर्माण झालं. आणि 41व्या वचनामध्ये तो म्हणाला, आपण तर खरोखर न्यायाने दंड सोसतो. हो प्रियानो, त्याला हे कळलं की मी अपराधी आहे, मी अपराधी आहे. त्यांनी थट्टा नाही केली प्रियानो. अगोदर जोपर्यंत प्रियानो त्याचे आत्मिक नेत्र उघडले नव्हते, ओ प्रियानो, आम्ही पाहतो तोही थट्टा करणाऱ्यांमध्येच होता. परंतु आता त्याला कळलं की प्रियानो तो दंडास पात्र आहे. आणि तो म्हणतो, आपण जे केले त्याचे योग्य प्रतिफळ आपल्याला मिळत आहे. हे असंच आहे, आम्हाला ही शिक्षा बरोबर आहे, आम्हाला नरक दंड ही शिक्षा बरोबर आहे, का आमच्यामध्ये काहीच चांगलं नाही. पण त्यांनी हे मात्र स्मरण केलं, परंतु त्याने काही अयोग्य केलं नाही. ख्रिस्त त्याला कळला प्रियानो, तो पवित्र आहे. आणि तो जर ह्या वधस्तंभावर असेल तर तो माझ्यामुळं आहे. जसं पहिले पेत्र 3:18 आम्ही वाचलं, आम्हाला देवाजवळ आणण्यासाठी ओ प्रियानो येशू ख्रिस्तानं वधस्तंभ पत्करला. आणि म्हणून आम्ही पाहतो की प्रियानो ही जाणीव त्याला झाली आहे आणि तो पातकी आहे हे त्याला कळलं आहे. आणि प्रियानो, ज्यावेळेस देवाचं भय, आपली अयोग्यता त्याला कळली आहे आणि या दंडास आपण योग्य आहोत प्रियानो ही त्यांनी स्पष्ट कबुली दिली आहे. आणि प्रियानो त्यांनी ना केवळ एवढं केलं, पण प्रार्थनासुद्धा केली आहे, प्रार्थनासुद्धा केली आहे. 42 तो म्हणाला, हे येशू, तो आपल्या राज्यात येशील तेव्हा माझी आठवण कर. काही लोकांना केवळ भौतिक आशीर्वाद पाहिजेत प्रियानो, त्याच्यातच ते आनंदित आहेत. पण हा चोर जो आहे
त्याला कळलं की हे जे जीवन आहे, भौतिक हे शारीरिक जे जीवन आहे हे संपुष्टात येणार आहे, पण प्रभू येशू ख्रिस्त हा अनंत कालचा देव आहे आणि तो मरण पावल्यानंतर पुन्हा येणार आहे. ओ प्रियानो, हो राजा म्हणून येणार आहे आणि तो राज्य करणार आहे, अनंत कालचं त्याचं राज्य आहे, हे त्याला कळलं. आणि म्हणून प्रियानो, कित्येक लोक तारणाचा अनुभव कशासाठी पाहिजे त्यांना? भौतिक गोष्टीमध्ये आनंद, भौतिक गोष्टीमध्ये आनंद. ओ प्रियानो, परंतु ज्याचं खरंच तारण झालं आहे, आम्ही पाहतो की पहिले करिंथकराचं पत्र आणि 15व्या अध्यायामध्ये, पहिले करिंथकराचं पत्र आणि त्याचा 15वा अध्याय आणि त्याच्या 19व्या वचनामध्ये आम्ही पाहतो, जर आम्ही या आयुष्यात मात्र ख्रिस्तावर आशा ठेवतो तर सर्व मनुष्यापेक्षा फार कीव करावी असे आम्ही आहोत. जर या आयुष्यात मात्र, प्रियानो, अनंत कालाचं काही पर्वा नाही आपल्याला. या जगामध्ये बस मला अन्न वस्त्र निवारा मिळाला, बस प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन सांगतं की जे अनंत कालचा विचार करत नाही आणि या आयुष्यात मात्र मला देवानं सुखी ठेवावं, मला कसलं दुःख नको, मला कसला आजार नको, मला लागणाऱ्या गरजा पुरवाव्या, बस असे लोक संत पाऊल म्हणतो की ज्यांची कीव करावी. मिझरेबल पीपल, सच पीपल आर, जे अनंत कालचा काही विचार करत नाही, या जगातच हरवले आहेत. जसं लूक शुभवर्तमानामध्ये देखील लूक देखील म्हणतो की त्याच्या येण्याच्या वेळेस लोक कसे असतील, गुंगीमध्ये, काही विचार नाही, येशू ख्रिस्त येणार, काय होणार, त्याचं राज्य, त्याच्यासाठी आपलं नाही नाही नाही, मस्तपैकी खा प्या आणि मजेत राहा, बस. दिस इज लाईफ. ज्या जीवनाविषयी म्हणता प्रियानो, हे जीवन आहे. तुम्हाला माहीत आहे, जे तारण प्राप्त आहोत हे जीवन आपलं नाही प्रियानो. हे तारण प्राप्त जीवन जे आपण म्हणतो मी असं करीन, मी तसं करीन, जसं लूक शुभवर्तमानामध्ये आपण पाहतो 12व्या अध्यायामध्ये की हा देखील म्हणाला, ह्याचे देखील पुष्कळ प्लॅनिंग्स आहेत प्रियानो. लूक शुभवर्तमान 12वा अध्याय आणि प्रियानो हा मनुष्य काय म्हणतो की 19वे वचन, मी आपल्या जीवाला म्हणेल, हे जीवा, तुला पुष्कळ वर्षापुरता पुष्कळ माल ठेवला आहे, तू विसावा घे, खा पी आनंद कर. खा पी आनंद कर. देवाचं काही स्मरण करू नको, देवानं दिलेल्या जीवनाचं स्मरण करू नको, तुला तारण कशाला दिलं आहे त्याचं स्मरण करू नको, देवाबरोबर सहभागिता करायची आहे, देवाच्या घरामध्ये राहायचं आहे, ह्यासाठी तुला तारण दिलं आहे. तू खात पित आणि मौज मजेतच राहतास. ओ प्रियानो, देव दया करो, पण तू लक्षात ठेवा, परंतु देवाने त्याला म्हटले, अरे मूर्खा, याच रात्री तुझा जीव तुझ्यापासून मागितला जाईल, तेव्हा ज्या गोष्टी तू तयार केल्या त्या कोणाच्या होतील? काय घेऊन आलो आणि काय आपण जाणार आहोत प्रिया? अरे हे जीवन ख्रिस्तासाठी दिलं आहे, पण जगतो वेगळ्याच कारणास्तव. इज दिस लाईफ? देव दया करो प्रिया. जे ह्या चोराला कळलं, तू आपल्या राज्यात येशील, वर्तमान जगातलं काही मागत नाही, मला इथून सोडव, मला खाली जाऊ दे, मला बरं कर, मग आनंदात मी राहील. नाही, मरण पत्करलं प्रियानो. तो पहिला चोर काय म्हटला, तू पण आपल्याला वाचव आणि आम्हाला पण वाचव, चल. पण वर्तमान काळाचा प्रियानो हा जो दुसरा चोर आहे हा विचारच करत नाही. देवानं जे जीवन दिलं आहे ते अनंत कालासाठी आहे. आम्ही प्रियानो ह्या अल्पशा ह्या गोष्टीमध्ये आम्ही आनंद करत आहोत. द बेस्ट इज येट टू कम. कधी आमचे डोळे उघडणार? जे सर्वोत्तम आहे ते देवानं आम्हाला राखून ठेवलं आहे, जे डोळ्यानं पाहिलं नाही, कानानं ऐकलं नाही, मनुष्याच्या अंतःकरणात ते शिरलं नाही. देव दया करो प्रियानो. मला असं वाटतं हे माझं काही लोक कितीदा प्रियानो आपण फार हुशारीनं वागतो.
असं सांगितलं आहे ना, पश्चाताप कर, केला, बाप्तिस्मा घे, घेतला, मग संपलं सगळं. मग असं आपल्याला वाटतं आता स्वर्ग सगळा खुलाच आहे, मी कसाही वागेन आणि मेलो की थेट प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर अनंतकालच्या राज्यामध्ये असेल. भ्रम आहे प्रियानं तुमचा, भ्रम आहे प्रियानं तुमचा. अरे जे सर्वोत्तम आहे ते अजून देवानं राखून ठेवलं आहे प्रिया. देव दया करो प्रियानो. हा देखील मनुष्य अपराधी होता, पण त्याची दृष्टी कशावर आहे की प्रभू ज्यावेळेस तू राज्यात आपल्या येशील, विचार आनंद कालचा आहे. आम्हाला तर नुसतं हे जीवन म्हणजे हेच स्वर्ग आहे आम्हाला, दिस इज हेवन फॉर अस. हे काय देव प्रभू येशू ख्रिस्त कधी येईल आणि ते नंतर बघू, ते तर काय नेलंच ना आपल्याला. प्रियानो, जर गाफील जीवन जगणार आहोत, लक्षात ठेवा, आपण स्वर्गीय राज्यामध्ये जाणार नाही. एवढ्या महान तारणाकडं दुर्लक्ष केलं, इब्री 2 आणि 3, प्रियानो त्या राज्यामध्ये जाणार नाही. परंतु प्रियानो, हा दुसरा व्यक्ती, सेकंड क्रॉस, या मनुष्यापासून काही शिकण्यासारखं आहे. प्रिया, येशू ख्रिस्त हा अनंतकालचा राजा आहे हे त्यांनी ओळखलं. त्याचं राज्य अनंतकालचं आहे आणि म्हणून केवळ भौतिक गोष्टीसाठी नाही. आज आमचा आनंद काय? भौतिक. जर प्रियानो ख्रिस्त हे जर आमच्या आनंदाचं कारण नाही तर व्यर्थ जीवन आपण जगत आहोत. आणि म्हणून प्रियानो, आम्ही पाहतो की असा मनुष्य की प्रियानो ज्याच्या अंतःकरणामध्ये देवाविषयी, प्रभू येशू ख्रिस्ताविषयी आदरणीय भय निर्माण झालं आणि ज्याने हे कबूल केलं, या दंड सोसण्यास मी योग्य आहे आणि मला ह्याचं वेतन मरण मिळण्यासाठी मी योग्य आहे, असं ज्यांनी कबूल केलं प्रियानो, आणि येशू ख्रिस्ताचं पावित्र्य आणि प्रियानो तो तारणार आहे, तो राजा आहे आणि त्याचं राज्य अनंतकालचं आहे. प्रियानो, ज्यावेळेस त्यांनी हे ग्रहण केलं आहे त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हणाला, 43 येशूने त्याला म्हटले, मी तुम्हाला खचित सांगतो की मी तुला खचित सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. आणि म्हणून प्रियानो, ख्रिस्त आम्हाला कशाला पाहिजे? केवळ भौतिक प्राप्तीसाठी प्रियानो आपण विचार करू नये. मत्ते 7:31 म्हटलं आहे, पहिल्याने त्याचे राज्य आणि धार्मिकता मिळवायला जाता, जे अनंतकालच्या, आणि ह्या गोष्टी तर तुम्हाला देईलच. ज्याने आपला पुत्र दिला तो या सर्व गोष्टी आम्हाला देणार नाही का? प्रश्न आहे प्रियानो, उत्तर द्या. देवानं आपला प्रिय पुत्र आमच्यासाठी राखून ठेवला नाही तर या भौतिक गोष्टी देणार नाही का? आणि म्हणून प्रियानो, या भूतलावर जगत असताना, हे बहुमूल्य तारण मिळालं असताना प्रियानो, या जगामध्ये आपण हरवून जाऊ नये. कारण आता हे जीवन तारण प्राप्त आपलं नाही प्रियानो, तर कोणाचं आहे? 1 कोरिंथीयराचं पत्र आणि 6वा अध्याय 19 आणि 20 वचनाप्रमाणे, 19 आणि 20 वचनाप्रमाणे काय म्हटलं आहे? तुम्हास हे ठाऊक नाही काय, तुमचे शरीर हे तुमच्यामध्ये जो पवित्र आत्मा आहे, जो देवापासून आहे, त्याचे पवित्र स्थान आहे, तुम्ही आपल्या स्वतःचे नाही. हे मार्क करून ठेवा प्रियानो आपल्या बायबलमध्ये. मी माझ्या स्वतःचा नाही, म्हणून मी माझे निर्णय, मी असं करीन, मी तसं करीन, मी इकडं जाईन, मी ही प्राप्त करीन. जसं याकोबाच्या पत्रामध्ये देखील म्हटलं आहे, पहा 4था अध्याय, याकोबाचं पत्र आणि त्याचा 4था अध्याय आणि 13व्या वचनात, आता चला जे तुम्ही म्हणता, आज किंवा उद्या आपण अमुक नगरात जाऊ. प्लॅनिंग आहे प्रियानो, तिकडं जायचं आहे, वर्षभर राहू, व्यापार करू, नफा मिळवू. पहा प्लॅनिंग, पहा किती आहे सुंदर. इकडं जायचं आहे, नफा मिळवायचा आहे, खूप प्राप्ती करायचं आहे, जगात जेवढं मला मिळवता येईल तेवढं मी मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओ प्रियानो, संत पाऊल म्हणाला, हे सगळं केर कचरा मी लेखतो. मला काय मिळवायचं आहे? ख्रिस्त मिळवायचं आहे. इथं काय मिळवायचं आहे? नफा मिळवायचा आहे, ह्या गावाला जायचं आहे, व्यापार करायचा आहे. पुढं म्हटलं आहे 14, त्या तुम्हाला उद्याची गोष्ट समजत नाही, कारण तुमचे आयुष्य काय आहे? तुम्ही तर वाफ आहात, ती थोडाच वेळ दिसते आणि नाहीशी होते.
15 त्याऐवजी असे म्हणा, प्रभूची इच्छा असेल तर आम्ही जगू किंवा करू. हो प्रियानो. आणि म्हणून प्रभू आज आपल्याशी बोलत आहे प्रियानो. तारण प्राप्त जीवन कशासाठी आहे? म्हणून म्हटलं की रोम 16 आणि 33 कधी विसरू नका. ह्या चोराला कळला प्रियानो. काय कळलं चोराला? रोम 16:33 कळलं की मी त्याच्यापासून आहे, माझं पतन झालं आहे, त्याच्याद्वारे तारण साधून घ्यायचं आहे, त्याच्याबरोबर समेट करून घ्यायचं आहे, त्याच्या गौरवासाठी जगायचं आहे. हे चोराला कळलं प्रिया. त्याच्या गौरवाचं वाटेकरी हे चोराला कळलं. आपल्याला अजून कळलं नाही की तारण मला का दिलं आहे. आपण पळतच आहोत देवापासून दूर. देव दया करो प्रिया. आणि म्हणून प्रियानो, हे दुसरं उदाहरण की ज्याला रोम 16 आणि 33 हे कळलं, अरे हे जीवन त्याच्यापासून आहे. पतन झालं आहे. काय करायचं आहे? त्याच्याकडे जायचं आहे. पाप कबूल करायचं आहे, सोडून द्यायचं आहे. मग काय होणार? परत त्याच्याबरोबर समेट होणार आहे. मग त्या जीवनाला काहीतरी अर्थ आहे. ओ प्रियानो. आणि म्हणून प्रभू म्हणाला, आजपासून तू माझ्याबरोबर सुखलोकात. समेट झाला प्रिया. सुंदर उदाहरण प्रियानो ह्या चोराचं, की कसं जीवन जगावं. प्रियानो, या उदाहरणाद्वारे प्रभू आपल्याला बोध करत आहे की ज्यावेळेस आपले आत्मिक नेत्र उघडतो कसं जीवन जगायचं आहे. आणि म्हणून दुसरा, पहिल्यानं प्रियानो अनंत कालासाठी आपला प्राण गमावला प्रिया. हा त्रिकोण त्याला कळलाच नाही. आणि कळला तरी त्यांनी काय केलं? थट्टा केली प्रियानो. ते वधस्तंभाचा संदेश मूर्खपण असा त्याला वाटला. ख्रिस्ता वधस्तंभी दिलेला मूर्खपण म्हटलं. ख्रिस्ताचं द्वितीय आगमन. काही लोकांना भय नाही प्रियानो. येशू ख्रिस्त पुन्हा येणार आहे, त्याच्यासमोर उभं राहायचं आहे आणि प्रत्येक गोष्टीसाठी आम्हाला हिशोब द्यायचा आहे. काय भय नाही. देव दया करो प्रिया. भीत आणि थरथर कापत तारण साधून घेऊया प्रियानो, अन्यथा आमचा निभाव नाही लागणार. प्रियानो, हा झाला वधस्तंभावरील दुसरा व्यक्ती. आता वधस्तंभावरील तिसरा व्यक्ती प्रियानो, की जो प्रभू येशू ख्रिस्त आहे, की ज्याच्याविषयी म्हटलं आहे प्रियानो. ज्याच्याविषयी काय म्हटलं आहे प्रियानो? आम्ही जे तारण प्राप्त आहोत प्रियानो, वधस्तंभी दिलेला ख्रिस्त आम्हाला काय शिकवतो? 1 पेत्र 2 अध्याय 21 वचन. 1 पेत्र 2 अध्याय, सर्वजण वाचू. 1 पेत्र 2 अध्याय 21 वचन. कारण याकरताच तुम्ही बोलवलेले आहात. सर्वजण वाचूया, सर्वजण मिळून. कारण याकरताच तुम्ही बोलवलेले आहात, कारण ख्रिस्ताने तुम्हासाठी दुःख सोसले, तुम्ही त्याच्या पावलास अनुसरावे म्हणून त्याने तुम्हाकरिता कित्ता घालून ठेवला आहे. आता तिसरं उदाहरण प्रियानो, वधस्तंभावरील तिसरी व्यक्ती, की प्रियानो हा वधस्तंभ दिलेला ख्रिस्त आम्हासाठी हा कित्ता आहे प्रियानो. आणि आम्हाला काय म्हटलं आहे? तुम्ही त्याच्या पावलास अनुसरावे. त्याच्या पावलांना आम्हाला अनुसरायचं आहे प्रियानो. गुड फ्रायडेला येणं, देवाच्या घरात सहभागिता घेणं. ओ प्रियानो, कशासाठी? प्रभू आपल्याला शिकवत आहे प्रियानो की काय केलं पाहिजे, की त्याच्या पावलास आम्ही अनुसरलं पाहिजे प्रियानो. आणि या भूतलावर राहत असताना प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त हे आमचं उदाहरण आहे प्रिया. त्यानुसार आम्ही जीवन जगलं पाहिजे. येशू ख्रिस्त ना केवळ आपल्या जगण्यात उदाहरण होता, पण येशू ख्रिस्त आपल्या मरणात सुद्धा उदाहरण होता प्रिया. आणि म्हणून पेत्र त्याचा उल्लेख करत आहे प्रिया. हे दुःख कशासाठी सहन केलं आहे? आमच्यासाठी उदाहरण आहे प्रिया. Not even the life of Lord Jesus Christ, but the death of Lord Jesus Christ is an example how to live this life on this earth. या भूतलावर
तारणप्राप्तीनंतर प्रियानो जीवन कसं जगायचं आहे? प्रियानो कसं जगायचं आहे? प्रियानो कित्येकदा प्रियानो या ख्रिस्ताच्या प्रीतीचं आपल्याला आकलन नसल्यामुळं प्रियानो ज्या प्रकारे ख्रिस्ताला संतुष्टणारं जीवन आपण जगायला हवं आहे तसं आपण जगत नाही. या ख्रिस्ताच्या प्रीतीविषयी पाहतो योहान शुभवर्तमान आणि त्याचा 13वा अध्याय. योहान शुभवर्तमान आणि त्याचा 13वा अध्याय आणि त्याचं पहिलंच वचन वाचा. ओ प्रियानो, आम्ही पाहतो की प्रभू श्री ख्रिस्त वधस्तंभी दिला आहे. 2 उदाहरणं तर पाहिली. हे तिसरं उदाहरण काय दाखवत आहे की प्रियानो हा प्रेमळ देव आहे आणि प्रियानो न बदलणारा देव आहे. त्याचं प्रेम अंतापर्यंत आहे. आणि जरी प्रियानो तू त्याला वधस्तंभी दिलेला आहे, या भूतलावर जगत असताना त्याने आपलं प्रेम प्रगट केलं, पण या ठिकाणी प्रियानो आता त्याला वधस्तंभी दिलं गेलं आहे, त्यातही प्रियानो तो आपलं प्रेम प्रगट करत आहे. शेवटपर्यंत त्याचं ते प्रेम आहे. आणि म्हणून प्रियानो आम्ही जे विश्वासणारे आहोत, आम्हाला हा वधस्तंभी दिलेला ख्रिस्त हे उदाहरण आहे प्रियानो, आणि त्याच्या पावलास आम्ही अनुसरायचं आहे. प्रियानो थोमा म्हणाला की प्रभू तू कुठं जातोस आम्हाला माहीत नाही. त्यावेळेस येशू ख्रिस्तानं त्याला सांगितलं योहान 14मध्ये, योहान शुभवर्तमान त्याचा 14वा अध्याय 5 आणि 6. थोमा त्याला म्हणाला, हे प्रभू तू कुठे जातोस आम्हाला ठाऊक नाही, मग मार्ग आम्हाला कसा ठाऊक? येशूने त्याला म्हटले, मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे. कुणीही माझ्यामधून आल्या वाचून बापापाशी येत नाही. प्रभूनं आपल्याला मार्ग दाखवला आहे, सत्य दाखवलेलं आहे, जीवन दिलेलं आहे. आणि म्हणून ह्या मार्गाला, ह्या सत्याला आणि असं जीवन आपल्याला जगायचं आहे. आणि जर असं असणार आहे तर प्रियानो आपणही कुठं पोचणार आहोत की आता स्वर्गीय स्थानी. हो प्रियानो आपण पोचणार आहोत. आणि म्हणून प्रियानो प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभी दिलेला आमच्यासाठी प्रियानो हा आदर्श असा आहे. आणि प्रियानो त्याचं जर प्रेम आपल्याला पाहायचं आहे तर ते प्रेम मरतेवेळी देखील त्यांनी प्रगट केलं आहे. ते कसं? लूका शुभवर्तमान त्याचा 23वा अध्याय आणि 34वं वचन. तेव्हा येशू म्हणाला, हे बापा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना कळत नाही. आणि त्यांनी त्याची वस्त्र आपसात वाटून घेताना चिठ्ठ्या टाकल्या. प्रियानो कसं जीवन जगायचं आहे? ख्रिस्तानं आमची क्षमा केली प्रिया. आम्ही देखील, आमच्यामध्ये देखील तोच क्षमेचा आत्मा असणं गरजेचं आहे प्रिया. आणि म्हणून प्रियानो अनेकदा जरी आपलं तारण झालं असलं तरी देखील प्रियानो आपल्या अंतःकरणामध्ये काय असतं? दुसऱ्याविषयी कडूपण असतो. लक्षात घ्या प्रियानो की जर प्रभू येशू ख्रिस्ताच्या पावलास आपण अनुसरणार आहोत तर प्रवेश कुठं आहे? त्या स्वर्गीय स्थानामध्ये आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्ताला अनुसरणं ह्याचा अर्थ काय आहे? तर प्रियानो त्याच्या पाऊलखुणांवर आपण चाललं पाहिजे. आणि म्हणून आम्ही पाहतो मत्तेकू शुभवर्तमान आणि त्याचा 12वा अध्याय, मत्तेकू शुभवर्तमान आणि त्याचा 12वा अध्याय. आणि या ठिकाणी म्हटलं आहे, क्षमा करा 12 नव्हे, अध्याय, मत्तेकू शुभवर्तमान 6वा अध्याय 14वं वचन. कारण जर तुम्ही माणसांच्या अपराधाची क्षमा करत नाही तर तुमचा आकाशातील बाप तुम्हाला क्षमा
जर तुम्ही माणसाच्या अपराधांची क्षमा करता तर तुमचा आकाशातील बाप तुम्हाला क्षमा करील. पण जर तुम्ही माणसांच्या अपराधांची क्षमा करत नाही तर तुमचा बाप तुमच्या अपराधाची क्षमा करणार नाही. मनुष्य स्वभाव कसा आहे? आपल्याला उदंड क्षमा पाहिजे. पण एक उदाहरण आहे प्रियानो मत्ते 18 की ज्याचं प्रियानो 5 कोटी रुपयाचं कर्ज होतं. मत्ते 18 आपण पाहतो 24 वचन. 5 कोटी रुपयाचं कर्ज होतं. पण काय केलं? त्याच्या स्वामीनं ते माफ केलं. परंतु त्याला त्याचं देणं देणारा एक जण होता. आणि 28 वचनामध्ये पाहतो, हा दास बाहेर गेला आणि ज्याचे 100 रुपये देणे होते. एक दास होता की ज्याचे 5 कोटी रुपयाचं कर्ज माफ झालं. त्याचं 100 रुपये देणं असणारा एक व्यक्ती होता प्रिया. आणि त्यांनी काय केलं तेव्हा त्याने धरून त्याची नरडी आवळून म्हणाला, तुझ्याकडे माझे येणे आहे ते फेडून टाक. त्यावरून त्या सोबतीचा दास त्याचा पाया पडून त्याला विनंती करू लागला, वागवून घे म्हणजे मी तुझी फेड करीन. ओ प्रियानो, परंतु तो मान्य होईना तर त्याने त्याला जाऊन तो कर्ज फेडीपर्यंत तुरुंगात घातले. 5 कोटी रुपयाचं कर्ज माफ झालं प्रियानो. परंतु 100 रुपये ज्याचं एक मनुष्य त्याचं देणेदार आहे, 100 रुपये त्याचं देणं आहे, त्याला काय केलं? तुरुंगात त्यांनी घातलं. पुढे काय झालं प्रियानो? आम्ही पाहतो तुरुंगात घातले. मग त्याने काय केले हे त्याच्या सोबतीच्या दासाने पाहिले. तेव्हा ते अतिशय दुःखी झाले आणि त्यांनी येऊन झालेल्या सर्व गोष्टी आपल्या धन्याला उघड केल्या. तेव्हा त्या धन्याने त्याला आपल्याजवळ बोलवले आणि त्याला म्हटले, अरे दुष्ट दासा, तू मला विनंती केली म्हणून मी तुझे सर्व कर्ज सोडले. जशी मी तुझ्यावर दया केली तशी तू आपल्या सोबत्याच्या दासावर दया करायची नव्हती काय? आणि त्या धन्याने रागे भरून तो जो सर्व कर्ज फेडीपर्यंत त्याला दंड करणाऱ्याच्या हाती दिले. जर तुम्ही प्रत्येक आपल्या अंतःकरणापासून आपल्या भावाला क्षमा कराल तर आकाशातील बापही तुम्हाला क्षमा करेल. लक्षात घ्या प्रिया, जर आम्ही क्षमा करणार नाही तर प्रियानो, क्षमा न पावलेल्या माणसाला देवाच्या राज्यात प्रवेश आहे. आणि म्हणून प्रियानो, ख्रिस्त हे उदाहरण आहे. हे छोटंसं जीवन किती वर्ष जगतो माहीत नाही प्रिया. कसं जीवन जगावं? तर प्रियानो, जसं ख्रिस्तानं आमची क्षमा केली तसं प्रियानो आम्ही क्षमा करणारे असे लोक असावेत. प्रियानो, हा 3रा वधस्तंभ हे आपल्याला शिकवत आहे. स्तेफनाचंच उदाहरण पहा. धोंडमार झाला प्रियानो, धोंडमार झाला त्याला. पण प्रियानो, त्यांनी प्रभूला प्रार्थना केली की यांचं पाप तू यांच्याकडे मोजू नको प्रभू, त्यांची तू क्षमा कर. आणि प्रियानो, ना केवळ प्रियानो आम्ही पाहतो की या गोष्टी लिहिल्या आहेत, परंतु अशी ही उदाहरणं आमच्यासमोर आहेत की स्तेफनाचं उदाहरण, जो येशू ख्रिस्ताचा शिष्य होता, त्याने आपल्या जीवनामध्ये हे लागू केलं. आणि म्हणून स्वर्गीय राज्यामध्ये आपला प्रशस्तपणे प्रवेश व्हावा तर प्रियानो ह्या गोष्टीचं अगत्य आहे. कसं जीवन जगायचं प्रियानो? हा 3रा वधस्तंभ जो येशू ख्रिस्ताचा आहे तो आम्हाला शिकवतो की प्रियानो आम्ही इतरांना क्षमा करत. हो प्रियानो, एक लक्षात ठेवा, या भूतलावर जगत असताना प्रियानो जो नीतिमान जीवन जगणार आहे प्रियानो, मत्ते कृषीवर्तमान 6व्या अध्यायामध्ये म्हटलं आहे पहा. मत्ते 6 अध्याय आणि 11वं वचन किंवा 10वं वचन. न्यायपणा करता ज्यांचा छळ झाला ते आशीर्वादित आहेत, कारण आकाशाचे राज्य असल्यांचं आहे. जेव्हा माझ्यामुळे लोक तुमची निंदा करतात. ज्यावेळेस प्रियानो आपण चांगलं जीवन जगू, लोक आपली प्रशंसा नाही करणार प्रियानो.
काय मिळणार आहे आपल्याला? काय मिळणार? निंदा मिळणार आहे. छळ करणार आहेत आपला लोक. तयार आहोत प्रिया छळ सोसायला, निंदा सोसायला? हो प्रियानो, आमचं पाचारण उच्च आहे प्रियानो. त्या दर्जानं जगायचं. ज्यांना निंदा करायची, ज्यांना छळ करायचा आहे, ज्यांना आपल्या विरुद्ध बोलायचं आहे, त्यांना बोलू द्या. तुम्ही वर आणि वरच जात राहा प्रियानो. जे असे निंदा करणारे, छळ करणारे, वाईट लबाडीनं बोलणारे, ते खाली आणि खालीच जाणार आहेत. खालीच जाणार आहेत प्रियानो. आणि म्हणून म्हटलं आहे की जेव्हा माझ्यामुळे लोक तुमची निंदा करतील, छळ करतील व लबाडीने तुमच्या विरुद्ध सर्व वाईट प्रकारे बोलतील. लक्षात घ्या, जितकं धार्मिक जीवन जगू, लोक आपल्याविषयी चांगलं बोलणार नाहीत. हा असाच आहे, हे असंच आहे, ते तसंच आहे, ह्याने असं केलं. बारीक बारीक गोष्टीमध्ये प्रियानो अगदी भिंगातून आपल्याला बघणार आहेत. जसं येशू ख्रिस्ताला शास्त्री आणि पुरुषी टपूनच होते प्रियानो. आपल्याला शास्त्री आणि पुरुषासाच पाचारण नाही प्रियानो. आम्हाला कोणासारखं व्हायचं आहे? येशू ख्रिस्तासारखं. हे शास्त्री आणि पुरुषांमध्ये कसला आत्मा? कुठं फॉल्ट निघतो याचा? हो प्रियानो, कित्येक तोंडावर बोलणार आहेत. देव दया करो, अशांची क्षमा करो प्रियानो. पण खरं ख्रिस्ती जीवन काय आहे प्रियानो? जसं ख्रिस्त जगला प्रियानो, तसं आम्ही जगलं पाहिजे. आणि म्हणून म्हटलं आहे, तुमची निंदा करतील, छळ करतील, वाईट लबाडीने बोलतील, तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारे वाईट बोलतील, तेव्हा तुम्ही आशीर्वादित आहात. आनंद करा, उल्हास करा, कारण आकाशामध्ये तुमचे प्रतिफळ मोठे आहे. कित्येकदा आम्ही दुःखी होतो प्रिया, निराश होतो, हताश होतो. अरे असं झालं, हे बोलले, ते बोलले, हे असं, मी तर चांगलं जीवन जगत आहे. हो प्रियानो, चांगलं जीवन जगतात म्हणूनच हे होत आहे. स्वर्गात आमचं प्रतिफळ मोठं व्हावं, आम्हाला प्रतिफळ मोठं मिळावं म्हणून प्रियानो ह्या गोष्टी आमच्या जीवनात येणारच. देवाची स्तुती असो, मागे हटता कामा नाही प्रियानो. परंतु जे निंदा करणारे, हो प्रियानो, आमच्या विरोधात बोलणारे, लबाडीने बोलणारे म्हणजे त्यांच्यामध्ये कसला आत्मा काम करतो? शत्रू सैतान जो लबाड आहे तो आत्मा त्यांच्यामध्ये काम करतो. आणि म्हणून प्रियानो, आमचं जीवन हे ख्रिस्ताच्या पावलाला अनुसरणारं असं हे जीवन असावं प्रियानो. हा झाला पहिला विचार. समय होत आला आहे आणि बाकी गोष्टी आता स्पष्ट करायला वेळ नाही, परंतु हे विचार सांगून प्रियानो आपण बंद करणार आहोत. दुसरा विचार जो आहे, वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्तानं जो काढला, तो लूका शुभवर्तमान त्याचा 23वा अध्याय आणि 43वे वचन. लूका शुभवर्तमान 23वा अध्याय 43वे वचन. आणि येशूने त्यांना म्हटले, मी तुला खचित सांगतो की तू आजपासून माझ्याबरोबर सुखलुकात असशील. कसं जीवन जगायचं आहे प्रिया? प्राण चालला येशू ख्रिस्ताचा, पण कसं जगत आहे? पापी मनुष्याला स्वर्गामध्ये आणण्याचं काम चालू आहे प्रिया. आपण कशासाठी जगत आहोत? आपल्याला काय पाहिजे? आपल्याला असं वाटतं किती धन मिळवू, या जगातली किती प्राप्ती मला मिळेल. पण प्रियानो, आजपर्यंत मानवाला कळलं नाही की हे सगळं इथंच राहणार आहे. सगळं व्यर्थ आहे प्रियानो. उपदेशकामध्ये जसा शलमोन व्यर्थ, सर्व काही व्यर्थ. आणि म्हणून प्रियानो, कसं जीवन जगायचं? प्रभूनं माझं तारण केलं, प्रभूनं माझे प्राण वाचवले. हो प्रियानो, महत्त्वाचं काय? माझ्या भावाचं, माझ्या बहिणीचं, माझ्या मुलाचं, माझ्या मुलीचं, माझ्या पतीचं, पत्नीचं, ओ माझ्या प्रियजनांचं तारण कसं होईल, त्यांना कसं मी देवाच्या राज्यात आणेन, हा माझ्या जीवनाचा उद्देश आहे. ह्या पाऊलखुणाला आपण अनुसरलं पाहिजे. आपल्याला वेळ आहे इतरांना प्रभूकडे आणण्यासाठी. असं आपण साक्ष आपण राखत आहोत आपल्या कुटुंबामध्ये,
आपल्या मंडळीमध्ये जी लोक आपल्या संपर्कात येतात, कशी येणार प्रभूकडे प्रियानो? ओ प्रियानो, हा चोर माणूस, पण येशू ख्रिस्ताचं जीवन पाहून आम्ही पाहतो की प्रियानो कसा बदल त्याच्यामध्ये आला होता. ओ प्रियानो, आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाद्वारे प्रियानो हा वधस्तंभ आपल्याला काय शिकवत आहे? जीवन कसं जगायचं प्रियानो, लोकांना ख्रिस्ताकडं आणत राहणं प्रियानो. जोपर्यंत प्रियानो जीवात जीव आहे, आपलं काय प्रयत्न असलेत पाहिजे प्रियानो, की प्रियानो मरण आणि जीवनाचा प्रश्न आहे प्रियानो. काही लोकांना असं वाटतं गुड फ्रायडे कसा साजरा होईल? अरे साजरा काय करता हो? ज्यावेळेस प्रश्न मरण आणि जीवनाचा आहे, काय साजरा करताय? जर तारण होणार नाही, जीवन मिळणार नाही, अजून काय करायचं आहे प्रियानो? देव दया करो प्रियानो. प्राण वाचण्यापेक्षा, तारण होण्यापेक्षा कुठली गोष्ट श्रेष्ठ आहे प्रियानो जीवनामध्ये? काही लोक म्हणतात काही चर्चेसमध्ये खूप प्रोग्राम्स आहेत, प्राण वाचवण्याचं काय काम आहे? एखाद्याचा प्राण वाचेल अनंत कालासाठी. ओ प्रियानो, आज नाही वाचला, मेला तो माणूस, तर प्रियानो अनंत कालासाठी नरकात जाईल. आणि म्हणून दुसरा विचार, हाऊ टू लिव्ह ब्रिंगिंग पीपल टू लॉर्ड्स किंगडम, हा दुसरा विचार. तिसरा प्रियानो जो शब्द आपण पाहतो, योहान कृषीवर्तमान आणि त्याचा 19वा अध्याय. योहान कृषीवर्तमान आणि 19वा अध्याय आणि त्याचं या ठिकाणी आपण पाहतो की 26वं वचन. मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर तो प्रीती करत होता त्याच्याजवळून उभे राहिलेले पाहून आपल्या आईला म्हटले, बाई, हा तुझा मुलगा. प्रियानो, आम्ही पाहतो की जीवन कसं जगायचं आहे. या ठिकाणी यातनेमध्ये आहे प्रभू येशू ख्रिस्त, पण आपल्या यातनेपेक्षा दुसऱ्याचं चिंता अधिक त्यांनी केलेली आहे. दिस इज द वे हाऊ टू लिव्ह लाईफ. हे काही 7 शब्द ऐकायचं नाही प्रियानो. पण 7 शब्द काय आहेत की जीवन कसं जगायचं प्रिया, इतरांना क्षमा करत कसं जीवन जगायचं आहे, लोकांना स्वर्गीय राज्यामध्ये आणायचं आहे, कसं जीवन जगायचं आहे. ओ प्रियानो, आपल्यापेक्षा दुसऱ्याविषयी अधिक चिंता या ठिकाणी प्रभूनं प्रगट केली आहे. देव दया करो प्रिया. हे ख्रिस्ती जीवन आहे. आणि असं जर जगणार आहोत तर प्रियानो, जसं प्रभूनं म्हटलं, मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे, ह्या मार्गानं जाणार आहोत, हे सत्य अनुसरणार आहोत, तर प्रियानो पित्याजवळ आपण जाणार आहोत, स्वर्गीय राज्यामध्ये जाणार आहोत. त्यानंतर 4था विचार, मत्ते कृषीवर्तमान 27वा अध्याय. मत्ते कृषीवर्तमान आणि त्याचा 27वा अध्याय आणि 46वं वचन. काय म्हटलं आहे? आणि 9व्या तासाच्या सुमारास येशूने मोठी आरोळी केली आणि म्हणाला, एलो एलोई लमा सबक्तनी, माझा देवा माझा देवा, माझा त्याग तू का केलास. प्रियानो, 4था विचार काय आहे तर प्रियानो, ह्याची सदैव, जरही आपलं तारण झालं असलं, ह्याची सदैव आपल्याला जाणीव असावी. पाप मनुष्याला देवापासून विभक्त करतो. माझं तारण झालं मग कसा पण मी वागू नाही. सिन सेपरेट्स मॅन फ्रॉम गॉड. या ठिकाणी आम्ही पाहतो प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, माझा त्याग का केलास? का केला? कारण सर्व जगाचं पाप त्याच्यावर लादण्यात आलं आणि पित्यापासून प्रियानो तो दुरावला. आणि म्हणून प्रियानो हे गांभीर्य असावं की मी पवित्र जीवन जगेन. काय वधस्तंभ शिकवत आहे तिसरा? पवित्र जीवन जगण्यासाठी. नुसतं तारण झालं स्वर्गात चाललो नाही, डेली आय लिव्ह अ होली लाईफ. रोज मी पवित्र जीवन जगणार. 5वा विचार, योहान कृषीवर्तमान 19वा अध्याय आणि त्याचं 28वं वचन. योहान कृषीवर्तमान आणि त्याचा 19वा अध्याय आणि त्याचं 28वं वचन. यानंतर येशूने आता सर्व गोष्टी पूर्ण झाल्या असे जाणत असता शास्त्रे पूर्ण व्हावा म्हणून असे म्हटले, मला तहान लागली आहे. 5वा शब्द प्रियानो काय शिकत आहे की प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त
हा ताणेला झाला आहे. प्रियानो, या भूतलावर जगत असताना प्रियानो आपण कशासाठी ताणेले आहोत? काय आपल्याला पाहिजे प्रियानो? कशासाठी आपण ताणेलं पाहिजे? स्तोत्र 42 म्हटलं आहे, स्तोत्रसंहिता 42 आणि त्याचं पहिलं आणि दुसरं वचन. जशी हरणी पाण्याच्या ओघासाठी धापा टाकते, तसं हे देवा माझा जीव तुझ्यासाठी धापा टाकतो. माझा जीव जिवंत देवासाठी ताणेला झाला आहे. मी केव्हा देवासमोर येऊन हजर होईन? स्वर्गीय राज्यामध्ये जर आपला प्रवेश व्हावा असं जर आपल्याला वाटतं प्रियानो, तर प्रियानो ही तहान आपल्याला आहे. देवाशिवाय आपण जगू शकतो. आणि म्हणून प्रियानो पुन्हा रोम 11:36 तेच येतं. त्याच्यापासून, त्याच्याद्वारे, त्याच्यासाठी. मासा प्रियानो जर पाण्यातून त्याला बाहेर काढला तर तो तडफडणारच प्रियानो. तसं आम्ही जे विश्वासणारे आहोत, ख्रिस्ताशिवाय जर जगण्याचा प्रयत्न केला तर आपण तडफडणार आहोत प्रियानो. काही गोष्टी आपल्याला मिळतील. जसं स्तोत्र 106 म्हटलं आहे, स्तोत्रसंहिता 106 आणि त्याचं 15वं वचन. तेव्हा त्याने त्यांचे मागणे दिले, परंतु त्यांच्या जीवात रोड पण पाठवले. जर प्रियानो एवढं तारण आपल्याला मिळालं आहे तरी देखील देवाला आपण तुच्छ लेखतो, दुय्यम स्थान आहे. आणि प्रियानो या जगिक प्राप्तीसाठी आपण धावत आहोत. ह्या गोष्टी मिळणार प्रियानो आपल्याला, ह्या गोष्टी मिळणार. पण काय मिळणार त्याच्याबरोबर? रोड पण. वी कांट एन्जॉय दोज थिंग्स. गरीब माणसाची काय इच्छा आहे? किती पैसा मिळेल. श्रीमंत मनुष्याचा काय प्रॉब्लेम आहे? की मला झोप नाही. किती ट्रॅजेडी आहे पहा. ज्याच्याकडे नाही तो म्हणतो किती मिळेल, ज्याच्याकडे आहे त्याची झोप गोड नाही. देव दया करो प्रियानो. विशेषतः प्रियानो देवाचं वचन सांगतो 1 तिमोथी 6 अध्याय 10 वचन. कारण द्रव्याच्या लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचं मूळ आहे. त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून बहकले आहेत. त्यांनी आपणास फार खेदांनी भुसकून घेतलं आहे. कित्येकदा आपण भूषण समजतो, ही प्राप्ती मला झाली, पण आत्मिकरित्या स्वतःला भुसकून घेण्याचं काम चालू आहे प्रिया. देव दया करो. कसली ताण आहे प्रियानो आपल्याला, कसली ताण आहे. ज्यांनी तुम्हाला निर्माण केलं, ज्याच्याद्वारे तुमचं जीवन आहे, ज्याद्वारे तुम्ही, सगळ्यात नाजूक गोष्ट काय माहिती आहे आपल्या जीवनामध्ये? सांगा काय नाजूक आहे? काय? जो श्वास आपण घेतो, बरोबर आहे? जो श्वास आपण घेतो प्रिया, बघा प्रयत्न करून 2 मिनटं जरा श्वास बंद करा, मग कशी तळमळ होईल बघा. मासा जसा तडपतो ना, म्हणून म्हटलं प्रियानो, हात जोडून सांगतो प्रियानो सगळ्यांना, रोम 11:36 लक्षात ठेव. त्याच्यापासून, त्याच्याद्वारे आणि प्रियानो त्याच्यासाठी. हा जर त्रिकोण आपल्या जीवनामध्ये नसणार, आपण तडपणार आहोत प्रियानो. देव दया करो. तर प्रियानो मी ताणेला आहे. त्यानंतर 6वा जो शब्द आहे की जे आपल्याला असं वाटत असेल की हे 7 शब्द आहेत आणि इतर ठिकाणी जसं सांगतात, नाही प्रियानो, ही जीवनाची तत्त्व आहेत. कसं जगायचं? प्रभू म्हणाला, ह्या पाऊल खुणाला तुम्ही अनुसरा, असं जगा तुम्ही. आणि म्हणून तो जसा प्रियानो जगून, अशा प्रकारचे विजयी जगून स्वर्गीय स्थानामध्ये पित्याजवळ आहे, तसं प्रभूची इच्छा आहे की आम्ही देखील त्याच्याजवळ असावं. त्यानंतर 6वा हा शब्द आपण पाहत आहोत, योहान 19 आणि 30. काय म्हटलं आहे? संपूर्ण झालं आहे. इट इज फिनिश्ड. कसं जीवन जगायचं प्रियानं? देवानं जे चांगलं काम आम्हाला सोपवलं आहे, Ephesians 2:10 प्रमाणे
ती चांगली कामं करायची, कुठली पण नाही करायची. लक्षात घ्या प्रियान, आजकाल या सध्याच्या जगामध्ये विशेषतः तारणप्राप्त लोक प्रियान, जे त्यांच्या मनाला येईल ते करत आहेत. सहभागिता आहे, सेवा आहे, काय वाटेल ते प्रिया. पण देवानं ते आपल्याला काही सोपवलं आहे का? या त्रिकोणात काही बसतंय का त्यातलं? का आपल्या मनाचंच काहीतरी चालू आहे? लक्षात घ्या प्रिया, खूप मोठं आपलं नुकसान होणार आहे. आणि म्हणून जे काम तुम्हाला सोपवलं आहे, आणि म्हणून प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त आम्ही पाहतो की संत पाऊल ही मॅच्युरिटी आहे प्रिया. दिस इज अ मॅच्युर्ड ख्रिश्चन लाईफ. काय तर प्रेषितांचे कृत्य आणि त्याचा 22वा अध्याय, प्रेषितांचे कृत्य आणि त्याचा 22वा अध्याय आणि त्याचं 10वं वचन. मग मी म्हणालो, हे प्रभू, मी काय करावे? काही पण नाही करावे. आपल्याला असं वाटतं, हां हे मी असं केलं, किती सुंदर, लोकांनी देखील प्रशंसा केली, सुंदर सगळं झालेलं आहे. पण एक प्रश्न तुम्ही स्वतःला करा, प्रभूनं हे काम तुम्हाला दिलं का? कुठलं वचन तुम्हाला दिलं का? ओ प्रियानो, देवबाप दया करू. जे काही वचना बाहेर आहे आणि ते आम्ही करणार आहोत, भलं ते चांगलं का असे ना, प्रतिफळ मिळणार नाही प्रियानो. लाकूड, गवत आणि धसकट जळून जाणार आहे प्रियानो. ओ प्रियानो, ही मॅच्युरिटी आहे. प्रभू माझं तारण, पहिला आधी काय म्हटलं, प्रभू तू कोण आहेस? आणि त्यानंतर संत पाऊल काय म्हणतो, मी काय करावं? काय पण करत बसू नये प्रिया. काय करावं प्रभू मी तुझ्यासाठी? आणि म्हणून Efesos 2 आणि 10 प्रमाणे जी चांगलं कामं करण्यासाठी त्यांनी आम्हाला निवडलं आहे तीच करायची. बक्सिंग ब्रदरसारखा मनुष्यही प्रार्थना करायचा, लॉर्ड डिस्ट्रॉय माय प्लॅन्स. काल परवा बंधू पॉल जेकबची ज्यावेळेस भेट झाली, मला उदाहरण सांगितलं. ब्रदर पॉल जेकब सांगत होते, सुरुवातीला ज्यावेळेस बॉम्बेमध्ये बंधू बक्सिंग इंग्लंडहून आले, त्यावेळेस काय करायचे, एवढ्या ट्रॅक्स हातामध्ये, एवढ्या ट्रॅक्स घेऊन दिवसभर वाटायचे, चहा प्यायचे, जेवण नाही, काय नाही, नुसतं ट्रॅक्स वाटायचे. आणि त्यांना पाहिलं की बाबा काय फलप्राप्ती नाही. प्रभूला प्रार्थना केली, प्रभू अन्न नाही, पाणी नाही, दिवसभर एवढं ट्रॅक्स वाटले, बायबल वाटले आणि लिटरेचर एवढं वाटलं. प्रभू काय म्हणाला माहिती आहे, तुला कोणी करायला सांगितलं? मी सांगितलं? आपल्याला असं वाटतं प्रियानो, अशी काही मीटिंग भरवल्या आणि असं काहीतरी सुवार्ता कार्य केलं आणि आणखी काय केलं, हां हे देवाचंच आहे ना. पण दिस इज मॅच्युरिटी प्रियानो, स्पिरिच्युअल मॅच्युरिटी. देवानं जर सांगितलं तरच मी ते करणार आहे. हो प्रियानो, आज हा वधस्तंभ दिलेला ख्रिस्त आपल्याला काय शिकवत आहे? हे उदाहरण आहे. माझ्या इच्छेप्रमाणे नाही, तुझ्या इच्छेप्रमाणे. भलं चांगलं आहे. हो प्रियानो, आणि म्हणून प्रभू आमचं सहाय्य करो की प्रियानो, जे काम आम्हाला दिलं आहे ते पूर्ण करण्यासाठी देवबाप अनुग्रह देव. आणि शेवटचा विचार, काही आपण करू नये आपल्या मनानुसार, त्यासाठी काही प्रतिफळ मिळणार नाही. आणि म्हणून प्रियानो, आपण स्वतःचं परीक्षण करूया की असं जीवन मी जगत आहे का? प्रभूला विचारलं आहे का मी की बाबा हे प्रभू तुझ्या संकल्पात आहे का? का आपल्याला कळतं अरे हे मी कुठं काय वाईट करत आहे, चांगलंच करत आहे. बक्सिंग प्रार्थना करत असे, लॉर्ड ब्रेक ऑल माय प्लॅन्स, डिस्ट्रॉय माय प्लॅन्स. ही मॅच्युरिटी आहे प्रिया. देव दया करू. शेवटचा शब्द जो आहे, लूक शुभवर्तमान आणि त्याचा 23वा अध्याय, लूक 23 आणि त्याचं 46 वचन, 23 आणि 46. आणि येशू मोठ्याने ओरडून म्हणाला, हे बापा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. असे बोलून त्याने आपला प्राण सोडला. प्रियानो, काय बोध आहे या ठिकाणी? काय बोध आहे? ज्या पित्यानं त्याला सोडलं प्रियानो,
ज्या पित्यानं त्याला चेचलं. यशाया 53:10 काय म्हटलं आहे? पित्यांनी मला चेचावं अशी त्याची मर्जी झाली. चेचलं त्याला, त्यागलं त्याला. परंतु जीवनाचा शेवट कसा करत आहे येशू ख्रिस्त? काही राग आला का त्याला? काही नाराज झाला का? काही दुःखी झाला का? नाही. हे बापा, माझा आत्मा तुझ्या हाती मी सोपवतो. जीवनामध्ये कितीही दुःख, कठीण प्रसंग जरी आले तरी प्रियानो, आमचा भरोसा कुणावर असावा? आमच्या प्रिय प्रभू येशू ख्रिस्तावरच. त्याच्यावरच विसंबून असावं. आमचं ज्ञान, आमची बुद्धी, आमचा पैसा, आमचं लौकिक सगळं नाहीच होईल प्रियानो. काय होतं माहिती आहे का प्रियानो? काही लोकांना ह्या गोष्टी लवकर समजतात. काही लोकांना खूप वर्ष गेल्यानंतर आणि खूप नुकसान झाल्यावर समजतं. काही लोकांना लवकर समजतं, कारण त्यांना खरोखर प्रभूला अनुसरायचं असतं. दे वॉन्ट टू लिव्ह बाय द एक्झाम्पल ऑफ क्राइस्ट. हो प्रियानो, जर खरोखर आपल्याला असं जीवन जगायचं आहे तर प्रभू आपलं सहाय्य करेल. अन्यथा प्रियानो, जर असे दुःखाचे प्रसंग जीवनामध्ये येणार आहेत, निंदा होणार आहे, छळ होणार आहे, लोक त्रास देणार आहेत, बाहेरून देणार आहेत, आतून देणार आहेत, ओ प्रियानो, आम्ही डगमगणार नाही. योब काय म्हणाला? जरी त्याने मला ठार मारले तर मी काय करीन? त्याच्यावरच आशा ठेवीन. आपल्याला साधा आजार, आपण मी कसं काय आजारी पडलो? अरे हा आजार मरणासाठी नाही, देवाच्या गौरवासाठी आहे. तू कसं काय आजारी पडला? काहीतरी झालेलं आहे, काहीतरी झालेलं नाही. 1 पेत्र 5:10 प्रमाणे आमच्या जीवनामध्ये परिपूर्णता आणण्यासाठी प्रियानो अशा दुःखाच्या अनुभवातून प्रभू आम्हाला घेऊन जातो. पण आम्ही काय करतो? नाराज होतो, संशय घेतो. प्रभूने असं काय केलं? असं कसं काय घडलं माझ्या बाबतीत? असं घडायला नाही पाहिजे. अनेक प्रश्न. बट हाऊ टू लिव्ह, कसं जगावं? येशू ख्रिस्त चेचला गेला प्रियानो, त्यागला गेला, पण काय म्हणतो? हे बापा, माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतो. जरी प्रियानो या दुःखाच्या अनुभवात जावं लागलं तरी भरोसा मात्र पित्यावरच आहे. हो प्रियानो, असा प्रभू येशू ख्रिस्त, असं सुंदर असं हे जीवन जगल्यामुळं आम्ही पाहतो की पित्यानं काय केलं त्याला? फिलिपिकराचं पत्र आणि त्याचा 2रा अध्याय, फिलिपिकराचं पत्र आणि त्याचा 2रा अध्याय आणि त्याचं 9 आणि 10, यामुळे हे आता 7 विचार ऐकले ना, यामुळे यामुळे देवाने त्याला फार उंच केले आणि प्रत्येक नावापेक्षा श्रेष्ठ नाव दिले, यासाठी की आकाशात व पृथ्वीवर पृथ्वीखाली जे काही आहे त्यातील प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकावा. किती मोठा प्रियानो त्याचा सन्मान पित्यानं केला यासाठी. आणि म्हणून प्रियानो, जर असं आपण जीवन जगणार आहोत, कसं? येशू ख्रिस्ताच्या पाऊलखुणांवर आपण चालणार आहोत. प्रभूनं आमची क्षमा केली, कुणाविषयी काही कडूपण नाही. किती वाईट आपल्याला तो वागो, आपल्याशी किती अन्यायानं वागो, फादर फॉरगिव्ह देम. बापा त्यांची क्षमा कर, ते काय करतात त्यांना कळत नाही. 2रा विचार, कसं जगायचं आहे? छोटंसं जीवन आहे, आपलं तारण झालं आहे प्रियानो. स्वार्थी असून नाही, इतर नाशात चालले, रोज चाललेत लोक नाशात, त्यांना स्वर्गीय मार्गामध्ये आणण्यासाठी आमचे प्रयत्न असावे. 3रा विचार, माझ्या देवा, 3रा विचार की प्रियानो, की बाई पहा हा तुझा मुलगा. प्रियानो, आमच्या दुःखापेक्षा इतरांच्या दुःखाला आम्ही प्राधान्य दिलं पाहिजे. देव असं जीवन जगण्यासाठी आमचं सहाय्य करू. 4था विचार की माझा देवा, माझा देवा, माझा तू त्याग का केलास? पाप देवापासून आपल्याला विभक्त करतं. तारण झालं आहे प्रिया. पाप करू नये, शुद्ध पवित्रतेचं जीवन जगावं.
त्यानंतर 5वा विचार जो आहे की मी तहानेला आहे. कसली तहान आहे प्रियानो आपल्याला या जगामध्ये. त्याच्यापासून सगळं आहे, त्याच्याद्वारे आहे आणि सर्व काही त्याच्यासाठी आहे. आणि म्हणून प्रियानो, जर ही तहान पाहिजे की मला जगायचं आहे, जसं संत पाऊल म्हणा, सगळं काय आहे, केर कचरा आहे. आणि आपण कशाच्या मागे लागलो आहे? कशाच्या? केर कचऱ्याच्या मागे लागलं. तारणप्राप्त मनुष्य जर जे केर कचरा आहे त्याच्या मागे लागला, ओ प्रियानो, किती भयंकर त्याची अवस्था होणार आहे. आणि म्हणून देवाविषयी प्रियानो, त्याच्या सान्निध्याविषयी आपल्याला ही ताण असणं गरजेचं आहे. 6वा विचार जो पाहिला की पूर्ण झाला आहे. काय पूर्ण झालं आहे? देवानं जे काम दिलं. कुठली पण नाही प्रियानो, हे लक्षात ठेवा. इफिस 2 आणि ती कामं जी देवानं योजून ठेवली. मी हे करतो, मी ते करतोय, मी ते करतो. खूप समाधान, आपल्याला खूप आनंद. हात जोडून सांगतो, प्रतिफळ मिळणार नाही प्रिया. संत पावलासारखा माणूस म्हटला, प्रभू मी काय करायचं आहे तुझ्यासाठी? काही पण नाही करायचं. कधी कधी आम्हाला असा आवेश आणि शक्ती आणि प्रियानो आमच्या जोमामध्ये आम्ही पुष्कळ काय करत. थांबूया प्रियानो ते काम. लेट अस स्टॉप दॅट. हा त्रिकोण फक्त लक्षात ठेवा. त्याच्या काही संकल्पात आहे का? त्याच्याद्वारे आहे का? त्याच्या गौरवासाठी आहे का? आय विल डू दॅट. विचारा पहिलं देवाला, प्रतिफळ मिळणार नाही. त्यानंतर प्रियानो 7वा विचार शेवटचा जो आहे, हे बापा माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतो. परिस्थिती काही असो प्रियानो, सदैव त्याच्यावर विसंबून राहूया. कोरी टेन बूम ही जी प्रभूची सेविका होती, पुष्कळ छळ तिला सहन करावा लागला. हिटलर, जर्मन, ज्यावेळेस हिटलरचं राज्य होतं प्रियानो, ख्रिस्ती लोकांचा खूप छळ झाला. त्यात कोरी टेन जी बूम आहे, तिचे आई वडील आणि भावंड आणि हे सगळ्यांचं निधन झालं, मारले गेले त्याच्यामध्ये. कोरी टेन बूमच फक्त राहिली. कधी बायोग्राफी वाचता आली, जरूर वाचूया प्रियानो. तिचा देखील खूप छळ झाला प्रिया, खूप छळ झाला कोरी टेन बूमचा. परंतु ती काय म्हणत असे माहिती आहे? द बेस्ट इज येट टू कम. जे उत्तम आहे ते अजून मला अनुभवायचं आहे. ओ प्रियानो, दुःखाचं विसर पडला. द बेस्ट इज येट टू कम. ज्यावेळेस प्रियानो माझा प्रभू गौरवानं येईल, डोळ्यानं पाहिलं नाही, कानानं ऐकलं नाही, मनुष्याच्या अंतःकरणात शिरलं नाही, त्या गोष्टी देऊन आपल्याला तो आशीर्वादित करणार आहे. प्रियानो, हा तो 3रा वधस्तंभ आहे. पहिला वधस्तंभ ज्याने येशू ख्रिस्ताला नाकारलं. 2रा वधस्तंभ की ज्यांनी प्रभूचा स्वीकार केला. 3रा वधस्तंभ येशू ख्रिस्ताचा, माझ्यापासून शिका. कसं जीवन जगत आहोत? काही शिकत आहोत का जगत आहोत नुसतं? लाईफ आपल्याप्रमाणेच चालू आहे. मग असा हा गुड फ्रायडे आला, हा असा संदेश आहे. पण वचनानुसार आम्ही जगत आहोत का प्रियानो? जीवनाचा शेवट कसा असेल? शेवटचं वचन वाचून प्रार्थना करूया. 2 पेत्र आणि त्याचा 1ला अध्याय. 2 पेत्र 1ला अध्याय आणि त्याचं 10 आणि 11 वचन. म्हणून भावांनो, तुम्हाला झालेले बोलवणे व तुमची निवडणूक निश्चित करण्यासाठी विशेष करून प्रयत्न करा. कारण तुम्ही या गोष्टी केल्याने तुम्ही कधीच अडखळणार नाही. कारण अशा रीतीने आपला प्रभू आणि तारणारा येशू ख्रिस्त याच्या सर्व कालच्या राज्यात प्रशस्तपणे तुम्ही प्रवेश करा. ट्रायम्फंट एंट्री इन हिज ग्लोरियस किंगडम. हो प्रियान, हे आमचं पाचारण आहे. काय पाचारण आहे? ख्रिस्ताच्या पावलाला अनुसरणे. आमच्या मनात नाही जगायचं. हा तारण झालं, स्वर्गात जाणार, या भ्रमात राहू नका प्रिया. जर ख्रिस्ताच्या पावलाला आम्ही अनुसरत नाही
तर प्रियानो, आम्ही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही जर आमच्यामध्ये काही पालट नाही. प्रियानो, बालकासारखं जर तुम्ही पालट होत नाही तर देवाच्या राज्यात जाणार नाही. आणि म्हणून प्रियानो, तारण झालं नसेल, कदाचित ही शेवटची वेळ असेल प्रियानो जीवनामध्ये, तारण साधून घ्या. तुम्हाला वाटतं असं, या रविवारी आलो, ह्या शुक्रवारी आलो, आता रविवार आहे आणि मग काय, मग असं चालू नाही. प्रिया, द्वार बंद होईल, प्राण काढून घेतला जाईल. दुर्लक्ष करू नका, तारण साधून घ्या. दुसरा वधस्तंभ आणि तिसरा वधस्तंभ काय, तारण जर झालं आहे कसं जगायचं, कसं पण नाही जगायचं. त्याच्या पावलावर पावलावर तर देवाच्या राज्यात आपण प्रवेश करणार आहोत. प्रभू असं जीवन जगण्यासाठी सहाय्य करू. तारण झालं नसेल, तारण साधून घ्या. आणि प्रिया, जो तारण झालं आहे तर कसंही जीवन जगू नका. नियम जर मोडला प्रियानो ह्या त्रिकोणाचा, त्याच्यापासून त्याच्याद्वारे जसं वचन आहे तसंच, तर काय होणार आहे, त्याच्या गौरवात आपण असणार आहोत, त्याच्याबरोबर असणार आहोत. प्रभू असं जीवन जगण्यासाठी सहाय्य करो. प्रार्थना करूया प्रिया.